पाहता लोचने सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने. पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने. तो हा विठ्ठला बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा तो हा माधव, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठला बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर, बाप रखुमा देवेवर, बाप रखुमा देवेवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम, जय राम कृष्ण हरी, जय राम जय राम कृष्ण हरी, जय राम. जय राम. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. मय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंग, भेदा भेद भ्रम अमंग, भेदा भेद भ्रम अमंग. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम अमंग, भेदा भेद भ्रम अमंग. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य कराल ते हित. कोण आहे जीवाचा न घडो मच्छर, कोण आहे जीवाचा न घडो मच्छर. वर्णे सर्वेश्वर पूजनाचे, परमे सर्वेश्वर पूज. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐका जे तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य. कामने का देहाचे अवयव, कामने का देहाचे अवयव. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख देव भोग पावे, सुख दुःख जीव
बार घुमाए हो 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 बार घुमाए भगवान महाराज गुंडेकर हे पुढे म्हणतील आणि त्यांना साथ देतील अरविंद महाराज सोनखेडकर. अरे हॅलो या जग आय वैष्णवाचा धर्म आय विष्णुमय जग आय विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग आय विष्णुमय जग आय वैष्णवाचा धर्म आय विष्णुमय जग आय विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग भेदा भेद ब्रह्म अमंगळ भेदा भेद ब्रह्म अमंगळ भेदा भेद ब्रह्म अमंगळ भेदा भेद ब्रह्म अमंगळ ऐका जे तुम्ही आय ऐका जे तुम्ही आय भक्त भागवत ऐका जे तुम्ही ऐका जे तुम्ही भक्त भागवत भेद भेद ब्रह्म अमंग भेद भेद ब्रह्म अमंग भेद भेद ब्रह्म अमंग ऐका जे तुम्ही ऐका जे तुम्ही भक्त भागवत ऐका जी तुम्ही ऐका जी तुम्ही कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते कराल ते हित कराल ते हित सत्य करा करा कराय
करा करा कराय आय 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 कराल ते हित सत्य करा कराल ते हित कराल ते हित कराल ते हित कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कराल ते हित कराल ते हित सत्य करा कराल ते कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा आय काज तुम्ही आय काज तुम्ही भक्त भागवत आय काज तुम्ही आय काज तुम्ही आय काज तुम्ही आय काज तुम्ही झाला विठ्ठल 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 भले भले विनय करी भले पुंडलिका पंढरीनाथ भगवान की आवाज नीट करा कडे लईच बेकार झालाय. विष्णुमाय जग वरचा आवाज नको खाली आवाज दे. वरी 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 लोक नाही बसले खाली बसलेत. ऑपरेटर नाही का कोणी तेच ऑपरेटर तेच वरी नको आवाज एक दोन साऊंडला आवाज दे इथला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका मने का देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला, ठाला विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, 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 ठाला विठ्ठला विठ्ठला, 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 विठ्ठला. ठाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला ठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 हॅलो विको द्या बरं थोडा सिंगल इथं हॅलो विको हॅलो 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 थोडा दे हॅलो वरी चालला इथंही ना चालला यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुवन्ति दिव्यस्तवैर् वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर् गायन्ति यं सामगाधानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप नमोऽस्तु ते आता नमो रंगभूमिका जे कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शरचंद्रबिंबाननं चारुहासनं लसत्कुंडलाक्रांतगंडस्थलांगं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फृतिक प्रदेशं वितींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्रय जननी देवांची आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. अरे बोलू नका हो. शांतता पाळा. का आधीच सिस्टमनं लय मूड खराब केलाय. तुम्ही अजून करू नका. मामा सांगा की. तुमचं आवरलं की सांगा, मी कीर्तन सुरू करतो. मामा सांगा की. थोडी शांतता बाळगा. आधीच उशीर झालाय. आमची गाडी सेलूला गेली होती, तिकडून आली आणि इथं वाट चुकले. पुन्हा वाट चुकलेलं बरं असतं, नवीन वाटा सापडत असतं. प्रस्तुत प्राप्तरूपी भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग याच्यावत पामर जीवांचा उद्धार करण्यासाठी या भूतलावरती ज्या संतांनी स्वतःच्या अधिकारानं जन्म घेतला त्या जगद्गुरु संत तुकोबारायांचा संतांच्या लक्षणांचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठाला विठाला अभंगाकडे वळण्याआधी थोडासा परिहार असा की ज्या निमित्तानं ही सेवा माझ्याकडे आली. प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या स्थापनेनिमित्त आणि कलश रोहणानिमित्तच्या या कार्यक्रमामध्ये 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली असं मुद्दामून म्हटलं, कारण ही सेवा आमचे वडील गुरुवर्य नारायण महाराज पूर्णेकर यांच्याकडे जाणार होती. पण माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाप्रमाणे आता त्यांचे बरेचसे कार्यक्रम मी करतो. तसं पत्रिकेवरही माझंच नाव आहे. पितृतुल्य असणारे गुरुजी म्हटले की तुम्हीच या. नसता आज मी शिमल्याला राहिलो असतो. मी त्यांना म्हटलंही होतं महिनाभराखाली. तर त्यांच्या जागी येण्याचा योग आला. ही त्यांची परंपरा आहे, त्यांची सेवा आहे. मी काय इतका ज्ञानी नाही किंवा इतका अनुभवी नाही. खरं तर आज जितके माझ्या पुढं बसलेत, कोणी काका आहे, कोणी काकू आहे, कोणी भाऊजी आहे, कोणी ताई आहे. सगळ्यांमध्ये एकटा मीच लहान आहे. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर ज्यांची कीर्तन आहेत, माझं जितकं वय नाही तितका त्यांचा परमार्थातला अनुभव आहे. म्हणून जे काही माझ्या बालबुद्धीला सुचेल ते सांगण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार करण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न हा शब्द आवर्जून या ठिकाणी यासाठी वापरतोय की मी अशातच कीर्तन करायला लागलो. मी काय जुना कीर्तनकार नाही किंवा खूप रंगलेला कीर्तनकार नाही. आणि प्रयत्न हा शब्द याहीसाठी की हल्ली कीर्तनामध्ये कीर्तन सोडून लोकांना सगळं आवडायला लागलंय. कीर्तनात लोक म्हणतात कीर्तन करू नका, बाकी सगळं करा. नर्तन केलं तरी चालतं, कीर्तन गोड वाटतात. हे पदरचं सांगत नाही, संत म्हणतात महाराज की आजकाल काय झाले, भक्ती कोणाला आवडत नाही, ज्ञान कोणाला आवडत नाही, पण विनोदाच्या कथा तितक्या मात्र गोड वाटतात. संतांनी कीर्तनाची एक मर्यादा सांगितलेली, किंवा जसं मी म्हटलं की गोड वाटतं. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटते. विनोद केला की लोकांना वाटतं बा भला कीर्तनकार आहे, हसवलं. अध्यात्माच्या गोष्टी सांगितले, काय सांगितलं म्हणतात काही कळालं नाही, डोक्यावरून गेलं. कीर्तनाची एक संतांनी मर्यादा घालून दिली. कोणती? भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून अंतरी ठसावी मूर्ती श्री, की अंतकरणामध्ये भगवंताची मूर्ती निर्माण व्हावी. असं ज्या नामामध्ये आहे ते नाम, ते ज्ञान, ती भक्ती आणि ते प्रेम, या पलीकडे कीर्तनामध्ये काही सांगण्यास परवानगी नाही. म्हणून दोन्ही रूपानं प्रयत्न करेल कीर्तनाचे अभंग सोडवण्याचा. विठ्ठल विठाला विठाला विठाला. ते आवाज अजून जरा नीट झाला नाही, मग ते मूडच लागणार चालू. इतकी सुंदर व्यवस्था लावली आहे, इतकं छान मंदिर बांधलंय, सगळं चांगलं आहे. मी पण कच्चा आहे, साऊंड सिस्टम पण कच्ची.
2च माणसं इथं कच आहेत, एक साऊंड सिस्टमवाला आणि दुसरा मी, बाकी सगळं चांगलं आहे. असो. जगद्गुरु संत तुकोबाराय प्रस्तुत अभंग अडतून संतांची काही लक्षणं सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. धर्म या शब्दाचा विचार करत असताना याज्ञवल्कांनी याच्याविषयी काही लक्षणं सांगितली, विदुरांनी याच्याविषयी 9 लक्षणांचा विचार केला. श्रीमद भागवतामध्ये धर्माच्या 30 लक्षणांचा विचार केला गेला आहे आणि मनुस्मृती ही धर्माच्या 10 लक्षणांचा विचार करते. पण प्रस्तुत अभंगात आलेला धर्म शब्द मात्र वेगळ्या अर्थानं तुकोबारायांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कोणत्याही शब्दाचा ज्यावेळेस सरळ अर्थ लागत नाही त्यावेळेस त्याच्या मागं आणि पुढे आलेल्या शब्दांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. शेजार धर्म, स्त्री धर्म, भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे असं म्हणतात. आता जर धर्माची जी काही लक्षणं सांगितली, धृती क्षमा दमोस्तेयम शौचनिंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम. आता ही धर्माची 10 लक्षणं आहेत. ही 10 लक्षणं मग कुत्र्याच्या ठिकाणी शोधायची का? कुत्रा तामसी वृत्तीचा प्राणी आहे. मग धर्म शब्दाचा अर्थ काय होतो? भुंकणे हा कुत्र्याचा स्वभाव आहे. शेजार धर्म आपण म्हणतो. प्रत्येक ठिकाणी धर्म आपापल्या परीने त्याचा अर्थ काढला जातो. या ठिकाणी आलेला धर्म ही गुण या अर्थाने प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्यांचा धर्म सांगितला ते कोण आहेत? ते वैष्णव आहेत. वैष्णवांची व्याख्या काय? किंवा कोणीतरी आहे किंवा अमुक अमुक याची लक्षणं सांगितली त्या व्यक्तीची, मग त्या व्यक्तीचं तरी लक्षण काय आहे? एखाद्याला आपण संत म्हणतो, मग संत का म्हणावं? साधू म्हणतो तर साधू का म्हणावं? महाराज म्हणतो तर महाराज का म्हणावं? गाताच येत नाही संगीत अलंकार म्हटल्याच्या नंतर चालेल का? वाजवताच येत नाही मृदुंग शिरोमणी, हल्ली लावतात तो भाग वेगळा. आमच्या इकडे कीर्तन सम्राट पदव्या लावतात. का लावतात देव जाणे. कोणत्या विद्यापीठात मिळतात तोही वेगळा प्रश्न आहे. पण एखाद्याला एखादी पदवी ज्या वेळेस आपण लावतो ती त्या गुणांच्या आधारे लावल्या जाते. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. अवघी देवावरी, अवघी देवावरी, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी, अवघी देवावरी, अवघी देवावरी माया, अनिक नाही प्रमाण, अनिक नाही प्रमाण. अवघे देवावरी, अवघे देवावरी, अवघे देवावरी माया, अवघे देवावरी, अवघे देवावरी, अवघे देवावरी माया. आणि म्हणा, आणि माझे म्हणा. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णवांचं लक्षण संत या ठिकाणी सांगतात. काय आहे? ज्याला सतत निरंतर भगवंतावरती ज्याची प्रीती आहे तो वैष्णव होय. किंबहुना ज्याला समाजातील दुःख बघून दुःख होतं, ज्याला समाजातील दुःख बघून दुःख होतं त्याला वैष्णव म्हटलं जातं. काही माणसं असतात ज्यांना समाजातील दुःख बघून आनंद व्यक्त होतो. इंगळे बाबा दृष्टांत सांगायचे. एक माणूस दवाखान्यात गेला. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर माझं पोट दुखायलंय. डॉक्टरनं काही गोळ्या दिल्या पण नीट झाल्या नाही. पुन्हा 2-3 दिवसांना आला, म्हणला दुखायचं काही राहिलंच नाही. डॉक्टरनं तपासलं. डॉक्टर म्हणला ठीक आहे, सगळं बाहेरून तर काही लक्षणं दिसत नाही. औषधही देऊन बघितली, बदलूनही पाहिली. नेमकं कारण काय असं खोदू खोदू विचारल्याच्या नंतर ते म्हणला, शेजाऱ्यानं नवीन गाडी घेतली तेव्हापासून मग पोट दुखायला. म्हणला काय? म्हणला शेजाऱ्यानं नवीन गाडी घेतली तेव्हापासून पोट दुखायला. काही माणसं अशी असतात ज्यांना इतरांच्या सुखामध्ये दुःख होतं आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुख वाटतं. लाईट गेली की आपण घराबाहेर येतो, बरोबर आहे. शेजारच्या घरात वाकून बघतो लाईट गेली का नाही.
आणि त्याची जर लाईट गेली असेल तर माणूस समाधानी राहतो बा ते शेजारच्याही गेली म्हणतात. फक्त आपलीच गेली तर आपल्याला त्रास होतो, शेजारच्याची लाईट गेली तर समाधान राहतं. काय त्याची गेली म्हणतात. ही मानवी वृत्ती आहे. पण संत आणि वैष्णव कोण आहेत ज्यांना इतरांचं दुःख बघून दुःख होतं. किंबहुना महाराज ज्यावेळेस तुकोबारायांची पत्नी मेली त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बळे या दुष्काळे पीडा गेली, बळे या दुष्काळे पीडा गेली. दुष्काळे पीडा गेली, बऱ्या दुष्काळे पीडा बरी या दुष्काळे पीडा गेली, बाईल मेले बरे केले, देवे माया सोडविले. स्वतःची पत्नी अन्न न करता मेली त्यावेळेस तुकोबाराय देवाला धन्यता देतात. पण ज्यावेळेस हा समाज अज्ञानाच्या अंधकारात बुडतो त्यावेळेस मात्र तुकोबाराय म्हणतात, बुडते हे जन येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. तुम्ही तरी लाईन सोडू नका. माझी धरण हो न बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. पत्नी मेल्याच्या नंतर तुकोबारायांना दुःख होत नाही. आता ही वेगळी गोष्ट आहे की बायको मेल्यावर दुःख होत नसल. मला काही अनुभव नाही, मी अजून असं. पत्नी मेल्याच्या नंतर आणि पुत्र मेल्याच्या नंतर तुकोबारा दुःख व्यक्त करत नाहीत. पण ते संत समाज मात्र ज्यावेळेस अज्ञानाच्या अंधकारात बुडतो त्यावेळेस मात्र तुकोबाराय म्हणतात, बुडते जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. हे संतांचं लक्षण आहे महाराज. दुसरं लक्षण काय की त्यांची सदोदित भगवंतावर प्रीती राहते. ही वैष्णवांची लक्षणं चालू आहेत. संततेची ज्यांचा हेत विठ्ठल. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. ज्यांचं संपूर्ण केंद्रबिंदू भगवंत आहे ती माणसं संत आहेत. संतांची अनेक लक्षणं आहेत. सहयंती इति नाम संत, काम क्रोध लोभावधी षडविकारांचा ज्यांनी अंत केला त्यांना हे संत म्हणतात. अनेक लक्षणं आहेत, अनेक व्याख्या आहेत. आता तितकं फारसं तिकडं आपल्याला जायचं नाही. मी जास्त अध्यात्माकडे झुकण्याचा प्रयत्नही नाही करणार, वेळ आधीच खूप झालेली आहे. धावत्या वेगामध्ये लक्षणं सांगायचा प्रयत्न करत. थोडक्यात काय तर ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये शांती आहे ते संत आहेत आपल्या सामान्य भाषेत. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशी ज्यांच्या ठिकाणी गुन्हा आहेत तुकोबाराय म्हणतात अशा वैष्णवांना हे जग कसं झाले विष्णुमय जग. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ब्रह्म आणि जीवाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण काही अभंगाकडे पाहतो त्यावेळेस जेव्हा आपण ईश्वराहून जगत भिन्न मानतो त्यावेळेस आपण जगताचं अस्तित्व मान्य करतो महाराज. थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. जगत आहे का नाही
हे कसं आहे? महाराज सांगतात, ज्याप्रमाणे रज्जू सर्पाच्या वरती सापाचा आभास होतो, मंद अंधकारामध्ये आपण कुठेतरी जातोय, एखादी वाकडी तिकडी दोरी पडलेली आहे, पडल्या पडल्या काय होतं, त्या दोरीवरती सापाचा आभास होतो. वास्तविक पाहता त्या ठिकाणी साप आहे का? नाहीये, पण काही क्षणासाठी का होईना त्या दोरीवरती सापाचा भास होतो. महाराज सांगतात, हे संपूर्ण जगत आम्हाला कसं भासतंय? रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर, रज्जू सर्पाकार भासेले जगदांबर. दोरीवरती सापाचा आभास जसा होतो तद्वत त्या जगताचा आभास आपल्याला होतो. संत तरी सांगतात बाकीचे की हे जगत मिथ्या आहे, पण नाथ महाराज म्हणतात, संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागवता, कदा कल्पांती घडेना. मग हे जे चालू आहे ते काय? नाथ महाराज म्हणतात, संसार नावाची कोणती गोष्ट झालीच नाही. मग मी सांगतोय, तुम्हाला ऐकू येतंय, तुम्ही धिंगाणा करताय, हे काय नेमकं चालू आहे? म्हणजे संसारातल्याच गोष्टी आहेत ना, अनुभव आलो. तुमचं बोलणं तुमच्यातलं मला ऐकू यायलंय, माझं बोललेलं तुम्ही ऐकणं चाललं, हे जे काही अनुभवण्याचं चालू आहे हे संसारातच आहे ना आता. पण याही पलीकडे संतांचा अनुभव, गुरुवर चैतन्य महाराज नेहमी म्हणतात की संतांचा प्रापंचिक अनुभव जीवाच्या परमार्थिक अनुभवापेक्षा श्रेष्ठ असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग हे जग जर आभासी आहे तर हे जग आभासी मानलं, मग याला आधी सत्य मानावं लागेल, त्याच्यानंतर हे परब्रह्म स्वरूप लागेल. अधिष्ठान काय? अधिष्ठान ब्रह्म आहे, जे अध्यस्त आहे. म्हणजे एखाद्या भिंतीवरती एखादं चित्र काढलंय, महाराज सांगतात, त्या चित्राचं अस्तित्व किती वेळ आहे? जोपर्यंत ती भिंत उभी आहे तोपर्यंत त्या चित्राचं भिंतीवर अस्तित्व आहे. ज्या क्षणी ती भिंत ढासळली त्या क्षणी चित्रही ढासळलं. चित्र ढासळलं, चित्र मिटवल्याच्या नंतर भिंत मिटत असते का? नाही. पण ज्यावेळेस आपण भिंत ढासळू त्यावेळेस मात्र चित्र आपोआप नष्ट होतं. हे जगत परब्रह्मावरती आधारित आहे, या जगतावर परब्रह्म आधित नाही. मायेच्या अनुषंगानं मायेला सोबत घेऊन परशुद्ध ब्रह्मानं हे जगत निर्माण केलं. मग जर याला विष्णुमय मानायचे तर आधी याला सत्य मानावं लागेल. पण हे जर असत असेल तर मग याला विष्णुमय मानायचं कसं? मय पदार्थाची व्याप्ती करत असताना, विष्णुमय शब्दातील मय पदार्थाची व्याप्ती करत असताना संपूर्ण जगत कसं मानलं गेलं? ज्याप्रमाणे आपण म्हणतो एखाद्या गावात पाणी शिरलं, पाणी शिरलं याचा अर्थ काय? की पूर आला, संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं. गाव संपलेलं असतं का? नाही संपत. काही भाग व्यापलेला असतो. मय पदार्थाची व्याप्ती तशी असते. हे जगत विष्णुमय आहे असा संत ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस ते वैचारिक पातळीवरती परब्रह्मापासून याला भिन्न मानत नाहीत, जगत मानत नाहीत. पण व्यावहारिक पातळीवर मात्र जग आणि ईश्वर या दोन गोष्टी भिन्न मानतात. तरीही जड असणाऱ्या जगतामध्ये सुद्धा तुकोबाराय समान दृष्टिकोनातून पाहण्याची अनुभूती जगापुढे मांडतात. विठ्ठल विठ्ठल थोडंसं लक्षात येत नसेल तरी काही अडचण नाही. थोडंसं धावत्या वेगामध्ये मला सांगावं लागतंय. कसं आहे, काही गोष्टी लक्षात नाही आल्या तरी कानावून गेलेल्या बरं असतात. 12 वर्ष झालं आम्ही शिकलो तर आम्हाला मिळ बसणार, तुम्हाला कुठून बसणार आहे? सोपं सांगतो. मंद अंधकारामध्ये आपण कुठेतरी चाललोय, अचानक आपल्याला वाकडी तिकडी दोरी दिसते, त्या दोरीवरती सापाचा आभास होतो. वास्तविक पाहता तिथं साप आहे का? नाहीये. पण तिथं साप नाही हे कधी कळतं? ज्यावेळेस आपल्याला हे कळतं की तिथं दोरी आहे. म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाच्या आभासाची निवृत्ती होते. मिथ्यात्ववादाचा सिद्धांत सांगतो, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. विठ्ठल विठ्ठल. हे जगत माया स्वरूप आहे हे कधी लक्षात येईल? ज्यावेळेस परब्रह्माचं ज्ञान होईल त्यावेळेस जगताच्या आभासाची निवृत्ती होईल. आणि एकदा का ही निवृत्ती झाली तर मग सामान्य जीवाच्या ठिकाणी असणारे जे षडविकार आहेत त्या षडविकारांच्या मानवी मनाला स्पर्शही होणार नाही. संत या अवस्थेपर्यंत गेलेले असतात. म्हणून संतांना संपूर्ण जगत विष्णुमय भासतं. अभंगाच्या पहिल्या चरणी. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग
वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल भेदाभेद भ्रम अमंगल विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म भेद भ्रम अमंगल भेद भ्रम जमला आता काय विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म. थोडस धावतं मला चरणावरती यावं लागलं. चरणावरती थोडंसं धावता आलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी जी लक्षणं सांगितली ती लक्षणं वैष्णवांची आहेत, अर्थात संतांची लक्षणं आहेत. संत असा असावा किंवा संत असे असावेत हे कोण सांगू शकतं? ते केवळ संत सांगू शकतात महाराज. भक्त कसे असावेत हे सांगण्याची पात्रता फक्त भक्ताकडे असते. भक्ताचा महिमा संतची दुर्लभ या गती अनेकाशी दुर्लभ या गती अनेकाशी दुर्लभ या गती आणि काची दुर्लभ या गती आणि काची हे भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती दुर्लभ या गती अनेकाशी हे भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती दुर्लभ या गती भक्तांचा महिमा कोण सांगावा? तो केवळ भक्ताने सांगावा. दुर्लभ त्या गती. या गतीमध्ये कोण येतं? सामान्य जीवाला तर दूर राहिलं, पण भगवंताला सुद्धा भक्ताचा महिमा वर्णन करता येत नाही महाराज. तुकोबाराय स्वतः संत आहेत, म्हणून तुकोबाराय अभंगातून संतांची लक्षणं सांगतात. एखाद्या पैलवानानं लढावं कसं हे कोण सांगावं? पैलवान असणाऱ्या माणसानं. एखाद्या गायकानं कसं गावं हे कोण सांगावं? ज्याला त्या संगीतातलं ज्ञान आहे त्या व्यक्तीनं. एखाद्या कीर्तनकारानं कसं कीर्तन करावं हे कोण सांगावं? जो स्वतः कीर्तनकार आहे त्यानं सांगावं महाराज. ज्याच्या अंगी आधी ते गुण आहेत, तदनंतर त्या व्यक्तीला परीक्षण करण्याचा अधिकार येतो. पण आपल्याकडे हल्ली काय झाले, लोकाला येत काही नाही, पण टीका करायचा लय शौक लागलाय आजकाल. कोणावरही टीका. पु ल देशपांडे म्हणून खूप मोठे साहित्यिक होऊन गेले. पुलं म्हणतात आपलं वय काय, आपली पात्रता काय, आपलं शिक्षण काय, आपण बोलतोय काय. ते उपहासानं म्हणायची नेहमी. एखाद्यावर जर टीका करायची असेल किंवा एखाद्याच्या गुणाचं कौतुक करायचं असेल तर दोन्ही वेळेस आपल्याला त्या विषयातील ज्ञान असणं गरजेचं आहे. मग संतांची लक्षणं कोण सांगतायत? तर जगद्गुरु संत तुकोबाराय आधी स्वतः संत झाले आणि तदनंतर संतांच्या लक्षणाबद्दल सांगितलं. अभंग ही सामान्य जीवासाठी नाही. अभंगाचा ज्यावेळेस अधिक चिंतनाच्या अर्थाने विचार केला जातो त्यावेळेस हा अभंग संतांसाठी लिहिलाय. आता संतांसाठी अभंग लिहिलाय, पण अभंग एकतर संतपरही आहे आणि उपदेशपरही आहे. उपदेश कसा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा संतांची लक्षणं कोणाला सांगतायत? संतांना सांगतायत. सामान्य जीवाला ती लक्षणं सांगणार आहेत का? नाही. ते त्यांना आठवण करून देत आहेत. ऐका जे तुम्ही भक्त भागवत. कोणाकोणाला सांगतायत? भक्तांना सांगतायत आणि भागवतांना सांगतायत. हे सामान्य जीवाला सांगत नाहीयेत, कारण संताकडे ती लक्षणं आहेत आणि त्या लक्षणांच्या अनुसरून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांना सांगतायत की तुमचा धर्म काय आहे. माणसाला आपला धर्म माहीत असणं गरजेचं आहे. इथं धर्म गुणांचा या अर्थाने आपण विचार घेतलेला आहे. नाथ महाराज म्हणतात माणसं आपला धर्म विसरली. मला आता प्रमाण आठवत नाहीये पण चिंतन आठवत आहे. नाथ महाराज म्हणतात माणसं आपला धर्म विसरली, त्यामुळे काय झालं? ही अनावृष्टी होत आहे, ही संकट येत आहेत.
त्याचं कारण काय तर माणसं केवळ आपला धर्म विसरले महाराज. धर्माचाही जाता जाता विचार मांडूयात. मनुस्मृतीचा श्लोक मगाशीच घेऊन झाला. त्यामध्ये धर्माची काही 10 लक्षणं सांगितली आहेत. धृती, क्षमा, दमोस्तेयम, शौचमिंद्रिय निग्रह. धृती म्हणजे धीरोत्तमपणा. ज्याच्याकडे धैर्य आहे त्या व्यक्तीला धार्मिक म्हणावं. आपण म्हणतो बा मी धर्माचं काम करतो. आधी धर्म समजून घ्या, तदनंतर मग आपण धार्मिक आहोत किंवा नाहीत हे ठरवायचा अधिकार आपल्याला येईल. पहिलं काय आहे? पहिली आहे धैर्य. धृती. ज्याच्याकडे धीरोत्तमपणा आहे त्या व्यक्तीकडे धर्माचा एक गुण आहे असं समजावं. दुसरा गुण कोणता सांगितलाय? तो सांगितलाय क्षमा. धृती, क्षमा. क्षमा आपल्याकडे असणं गरजेचं आहे महाराज. ही इतकी सर्वोच्च गुण आहेत. मी तर म्हणून संतांनी सामाजिक किंवा मानवी जीवनाचं एवढं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मांडलं जे तत्वज्ञान कोणत्याही तत्ववेत्यानं मांडलं नाही. मग ते प्लेटो असो, कांट असो, अरिस्टॉटल असो, कोणीही असो, यांच्यापैकी कोणीही संतांनी ज्या पातळीवरचं तत्वज्ञान मांडलं त्या पातळीवरचं तत्वज्ञान कोणीही मांडू शकलेलं नाहीये. पण ते कसं असतं, घरच्या लेकराचं कौतुक नसतं, दिव्याखाली अंधार असतो तसं असतं ते. आपण ज्ञानेश्वऱ्या उघडल्या नाही, उघडल्या तरी शेंबडे बिंबडे पोरं वाचवायला बसवले, ते आपल्या प्रसादासाठी बसतात. त्याला काय ज्ञानेश्वरीतलं कळत असते काय? नेमके हेच ग्रंथ आम्ही उघडून बघितले नाही. तुम्ही जाऊ द्या, कीर्तनकारच उघडून बघत नाही. पाहुनी या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करायचं तरी संत म्हणतात आधी ग्रंथ उघडून बघा, त्याशिवाय कीर्तन करू नका. मग हे ग्रंथ आहेत पण हे उघडून बघितलेत का? नाही बघितले. म्हणून संतांनी काय सांगितलं हे आपल्याला कळालं नाही. सामाजिक गुणाचं सर्वोच्च तत्वज्ञान मांडतात. क्षमा आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. बाकी लक्षणं थोडे, आपल्याला काही संत वगैरे बनायचं नाही, पण आपल्याला किमान माणूस तरी बनता येईल. नाथ महाराजांचा प्रसंग सांगितला जातो. नाथ महाराज ज्यावेळेस गंगेवरून स्नान करून परतत आले त्यावेळेस एक यवन बसला होता. नाथ महाराज तिकडून स्नान करून आले, तो यवन त्यांच्या अंगावरती थुकला. पाणी थुकला, यवनी सत्ता होती, त्याला काय. नाथ महाराज पुन्हा स्नानाला गेले, पुन्हा स्नान करून आले, तो पुन्हा नाथ महाराजांच्या अंगावरती थुकला. पुन्हा नाथ महाराज स्नानाला गेले. 1, 2, 3, 100हून अधिक वेळा झालं. शेवटी त्या यवनाला स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाला आणि तो नाथ महाराजांना म्हणला, महाराज मी तुमच्या अंगावर इतक्या वेळेस थुकलो तरी तुम्ही मला रागावला नाहीत. नाथ महाराज म्हणतात, अरे वेड्या, मी रागावू कशाला? उलट माझ्यावर तुझे उपकार आहेत की मी रोज एकच वेळेस स्नान करतो. आज तू अंगावर थुंकला म्हणून मला एवढ्या वेळेस स्नान मिळालं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, असं जिचं महत्व आहे त्या गंगेमध्ये मला एवढ्या वेळेस स्नान करायला मिळालं, याहून वेगळं काय महाराज? प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. हे यवन अंगावर थुकला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. देवोनी अंगावर थुकला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराजांच्या अंगावर यवन इतक्या वेळेस थुंकला तरी अंतकरणामध्ये क्षमा भाव धरून नाथ महाराजांनी त्याला उद्धार केला. ही संतांच्या ठिकाणची लक्षणं आहेत. धृती, क्षमा, दमोस्तेयम. दम म्हणजे संयमाचा धर्म राखून ठेवणं, हे दम आहे. आता जास्त व्याप्ती करत नाही. अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. चोरी मग ती कशाची असो, विचारांची करा, चांगली असते. पण काय नाही, लोक उगाच जत्रेला येतात आणि येता येतात मंदिराबाहेर कोणाच तरी चपला घालून निघून येतात. काय मिळतं देव जाणं, पण चोरी करतात. आपल्यात कोणी चोरणार नाही माहिती आहे मला. असते म्हणजे चोरी करू नये. शौच अर्थात पवित्रता. धर्माची लक्षणं सांगतो मी. शौच म्हणजे पवित्रता. इंद्रिय निग्रह म्हणजे
काम क्रोधादी जी आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध स्त्री धन पुत्र कीर्ती ऐश्वर्य लोकेशना दारेशना वितेशना, या सगळ्या भोगांवरती नियंत्रण म्हणजे इंद्रिय निग्रह. जे काही पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय क्षोत्रम चक्षुस्पर्शनम चरसनम घ्राणमेव अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते, या सगळ्या इंद्रियांवरती ताबा मिळवणं म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं होय. धृती क्षमा धमोस्तेहम शौचमिंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो. धी म्हणजे काय? धी म्हणजे महाराज स्वतःचा संयम. विद्या म्हणजे ज्ञान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धी कालेनात्मनि विंदते. ज्ञाना इतकं पवित्र या जगतामध्ये दुसरं काही नाही. सुभाषितकार सांगतात, तुमची संपत्ती कोणीतरी चोरू शकेल, वय काळाच्या हातामध्ये असतं, देह हा काळाचा धन कुबेराचे. इथं आपलं काही नाहीये, रोज सगळं घटत जातं, फक्त एक गोष्ट मात्र कायम राहते, ती म्हणजे ज्ञान होय. न चोरहार्यम न राजहार्यम न च राजहार्यम. चोर याला चोरू शकत नाही, राजा याचं हरण करू शकत नाही. न भ्रातुभाज्यम, भावकी याच्यात हिस्से मागू शकत नाही. आता मी इथं उभं टाकलोय, माझा भाऊ म्हणजे आलेत आमचे बंधू, ते जर म्हणले तुझ्या कीर्तनातला अर्धा हिस्सा दे तर घेता येईल. त्यांना म्हणून बा 2 चरण मी सोडवतो, 2 चरण तुम्ही सोडवा. मानधनातला अर्धा हिस्सा मागू शकतील, कीर्तनातला मागू शकतील का? मानधन देता की असं धनातला हिस्सा मागता येईल, पण विद्येमधला हिस्सा मागता येत नाही. ज्ञान कसं आहे? न भ्रातुभाज्यम न च भारकारी. सुभाषितकार म्हणतात, याचं ओझं सुद्धा होत नाही, ज्ञानाचं ओझं होत नाही. प्रतिक्षण हे ज्ञान वाढत जातं. धर्मांचे हे गुण आहेत. धीरविद्या सत्यम क्रोधो. विद्या आणि त्याच्यानंतर आहे सत्य. सत्य काय आहे? सत्यम बादरहित्वम. ज्याचा त्रिकालामध्ये बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. भूतकाळामध्ये जे सत्य आहे, वर्तमान काळामध्ये जे सत्य आहे आणि भविष्यातही जे सत्य राहणार आहे ते खरं सत्य होय महाराज. मग हा देह कसा आहे? असत आहे. आधी होता का? नाही. यापुढे असेल का? नाही. आता किती काळ टिकणार आहे माहिती आहे का? नाही. म्हणून सगळे पदार्थ असत आहेत. सत्य काय असेल तर तो केवळ विटेवरचा पांडुरंग आहे. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागदाविलाय कागदाविलाय जगदाभा. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. कागदाविला जगदा भासो. कागदाविला जगदा भासो. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागदाविला जगदा भासो. कागदाविला कागदाविला जगदा भासो. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागदाविला गगनाभा. कागदाविला गगनाभा. जगदा भासो. आज काय ना, आज भागवा भागवीचेच काम आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. धर्माचं अजून एक लक्षण काय असेल तर ते सत्य आहे. सत्य कोण आहे तर एक केवळ परब्रह्म तितकं सत्य आहे. तद व्यतिरिक्त दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी मात्र असत आहेत. सत्यम क्रोधो. शेवटचं 10वं लक्षण काय सांगितलं असेल तर अक्रोध अर्थात शांती हे धर्माचं लक्षण सांगितलंय. नाथ महाराज म्हणतात, शांती परते नाही सुख हेर अवघेची दुःख. जगतामध्ये जर आपल्याला शांती प्राप्त करता आली नाही तर तदव्यतिरिक्त काही प्राप्त केलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला काही समाधान मिळणं शक्य नाही महाराज. शांती जीवाला मिळणं शक्य नाही, कारण जीव ज्या गोष्टींच्या मागे लागतो त्या गोष्टीमध्येच मुळात शांती नाही.
लोक म्हणतात काय नाही बा ठीक आहे आता हां पोरगं शिकलं की जरा जीवाला बरं वाटेल दुसरं काही नाही. त्याने शिकायला सुरुवात केली की म्हणतात नोकरी लागू द्या, नोकरी लागली की लग्न होऊ द्या म्हणतात. लग्न झालं की म्हणतात आता लेकरं झाले की जीवाला समाधान, त्याची लेकरं झाले की त्याच्या लग्नाचे स्वप्न पडतात. हां पण माणसाच्या इच्छा काही संपत नाही मला, शांती कधी लाभतच नाही. पण शांतीसारखं सुख मात्र विश्व विठ्ठल ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल. काष्टा नेमका पेटला. मच्छिंद्र महाराज निकमांचा प्रसंग आठवला. करी पुढे देवनाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. हे बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच. नाचता नाचता देवाचा ढळला पितांबर. यायचं म्हणा. त्याचा नाचून ढळला, आपला न नाचताच निघाला. विठ्ठल विठ्ठल. शांती महाराज. अक्रोध. क्रोधाचं काय गीता सांगते. क्रोधात भवती समूह, समूहा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. कोणताही राग धरण्याआधी, क्रोध करण्याआधी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. क्रोधात भवती समूह, समूहा स्मृती विभ्रम, स्मृतीचा नाश होतो, बुद्धीचा विनाश होतो आणि क्रोधापासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते महाराज. माणसाचा विनाश जर कुठून सुरू होत असेल तर तो क्रोधापासून सुरू होतो. म्हणून धर्माच्या लक्षणांचा विचार करत असताना अक्रोध अर्थात शांतीचा विचार केला गेला आहे. ही धर्माची 10 लक्षणं. विठ्ठल विठ्ठल. धर्म शब्द इथं गुण या अर्थानं आला असला तरी त्याचा विचार मांडणं गरजेचं का होतं? कारण बाबांनी सांगितलं होतं की धर्माबद्दल थोडंसं सांग. खरं तर अभंग धर्माचे पालन घ्यायचा विचार होता. येता येता म्हणलं चला आठवलं सहज तोंडामध्ये आलं तर घेतला अभंग. मला काय नाही, मी कोणत्याही अभंगावरती बोलतो. आमची मुळं पक्के आहेत त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही. म्हणून धर्माच्या 10 लक्षणांचा विचार मांडला. ही लक्षणं ज्यांच्याकडे आहेत तो व्यक्ती सामान्य व्यक्ती राहणार नाही. व्यवहाराच्या पलीकडे व्यक्ती या गुणांच्या आधारावर जातो. ती माणसं संत पदाला प्राप्त होतात आणि अशा संत असणाऱ्यांचं लक्ष जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. संपूर्ण जगत विष्णुमय स्वरूप राहिल्याच्या नंतर काय अवस्था झाली? आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात आता आम्हाला कोणी नीच दिसत नाही, कोणी पापी दिसत नाही, कोणी पवित्र दिसत नाही. का? कारण आम्हाला संपूर्ण जग विष्णुमय दिसतं. त्यामुळे आम्हाला जीवाच्या ठिकाणी असणारे कोणतेही गुणदोष दिसत नाहीत. जीवाचा नखडो मच्छर, जीवाचा नखडो मच्छर, कोण्याही जीवाचा नखडो मच्छर, कोणाही जीवाचा नखडो मच्छर, कोण्याही जीवाचा नघडो मच्छर, वर्मेश्वर सर्वभूजनाचे, कोण्याही जीवाचा नघडो मच्छर, वर्मेश्वर पूजनाचे. हो ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. हे कोणाही जीवाचा नखडो मच्छर, वर्मेश्वर शरण पूजनात, कोणाही जीवाचा नखडो मच्छर, वर्मेश्वर पूजनाचे. आजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कोण्याही जीवा
कितीला संपवायचं? कितीला संपवायचं? आपला अजून पहिलं चरण चालू आहे बरं, तुम्ही तिसरं चरण घेतलं. म्हणून तुम्हाला मला कधी सोडवायचं आहे. अभंगच एकूण असा आहे की कुठूनही सुरुवात करा, हे सगळ्या चरणात फिरत राहतो. हा अभंगच इतका सुंदर आहे. पहिल्या चरणाचं विश्लेषण करा, त्याच्यामध्ये चौथ्या चरणाचं विश्लेषण येईल. चौथ्याचं करत राहा, त्याच्यासाठी सिद्धांत दृष्टांत द्या, ते तिसऱ्याकडे झुकतं. म्हणून मला चला सोपा, आपलीच माणसं आहेत, आपला सरळ साधा अभंग घेऊया. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. त्याच्या आधी थोडंसं मागचं चिंतन राहिले ते मांडूत. विष्णुमय जग भासल्यामुळं काय झालं की संपूर्ण जगतामध्ये विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टी देखिला विठ्ठलची विठ्ठल. संपूर्ण जगतामध्ये आम्हाला केवळ विठ्ठल दिसतोय, जळी स्थळी काष्टी पाशाने. शुनी चैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. मग तो ब्राह्मण असो, तो कुत्रा असो, तो हत्ती असो किंवा तो कोणीही असो, या सगळ्यांच्या ठिकाणी आम्हाला ब्रह्म दिसतो म्हणतो. एका जनार्दनी एक पणे उभा, चैतन्याची शोभा, चैतन्याची शोभा शोभत असे. खालच्याला मेळ बसत नाही ना का, टेन्शन. विषय असा चालू होता, संपूर्ण जगत ब्रह्मस्वरूप आहे. ठीक आहे किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, आम्हाला सगळ्यांच्या ठिकाणी ब्रह्म पाहायचा आहे. मग एका गुरुने एका शिष्याला असाच उपदेश केला, पाठामध्ये म्हटले संपूर्ण जगत ब्रह्मस्वरूप आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. ऐकल्याच्या नंतर काय झालं, तो बाहेर गेला. चैतन्य महाराज हा दृष्टांत देतात नेहमी. गेल्याच्या नंतर एका हत्तीच्या पुढे जाऊन उभं राहिला. हत्तीच्या पुढे जाऊन उभं राहिला. मगाशीच गुरुजींनी सांगितलं, म्हणला शुनी चैव स्वपाकेश ब्रह्मणे गवी हस्तिनी वगैरे वगैरे, हत्तीमध्ये परब्रह्म यशात. त्या हत्तीला म्हणला तू पण ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म आहे. ते हत्ती होता महाराज, तोंडेत धरलं, उचलून फेकून दिलं. लागला बोंबलायला. मग गुरुकडे आला. गुरुला म्हणला तुम्ही मला खोटं ज्ञान शिकवलं म्हणला. ते म्हणले का? म्हणले तुम्ही ब्रह्म आहे म्हणले, सगळ्या जगतात ब्रह्म आहे म्हणले, मग हत्तीमध्ये ब्रह्म असेल. ते म्हणले हो. मग मी त्या हत्तीच्या पुढे जाऊन उभं राहिलो म्हणले, पण त्या हत्तीने मला धरून फेकून दिलं म्हणले. मग त्या हत्तीमधल्या ब्रह्माला या ब्रह्माचा परिचय झाला नाही का? गुरुजी म्हणतात हत्ती होता. म्हणले हो. त्याच्यावर माहूत बसला होता का? म्हणले हो. माहूत काय म्हणत होता? ते म्हणला माहूत मला सरक सरक म्हणत होता. मग ते म्हणले ऐक, सगळ्या जीवाच्या ठिकाणी ब्रह्म आहे, बरोबर? माझ्या ठिकाणी हो, तुझ्या ठिकाणी हो, हत्तीच्या ठिकाणी हो. मग त्या माहुत्याच्या ठिकाणी ब्रह्म असेल? म्हणला हो. मग ते ब्रह्म ह्या ब्रह्माला सांगत असेल की ह्या ब्रह्मापासून दूर हट, मग तू ब्रह्माचं ऐकू नये का? विठाला विठाला विठाला. वैचारिक पातळीवरती संपूर्ण जगत ब्रह्मस्वरूप आहे. ही वैष्णवांची अवस्था जरी मान्य करायची म्हटले, किंबहुना वैष्णवांनी जरी त्या तत्वावर चालायचं म्हटलं तरी वैचारिक पातळीवरती ते मात्र चालत असतात. पण ज्यावेळेस व्यवहारिक पातळीवरती आपण विचार करतो त्यावेळेस व्यवहारिक पातळीवरती मात्र भेद करावा लागतो. म्हणून तुकोबर आहे प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. तुकोबार ही व्यवहारिक पातळीवरती जगतातील लोकांचं 3 विभाजनामध्ये करतात. ती जगती जागती जागवी ते वगैरे ते चिंतन जरासं व्याप्त आहे. पण व्यवहारिक पातळीवरती भेद मानल्याशिवाय संतांनाही पुढे जाता येत नाही. म्हणून प्रस्तुत जो भेद तुकोबाराय सांगतात तो ईश्वराच्या अनुषंगाने नाही, तो संसाराच्या व्यवहाराच्या अनुषंगाने भेद मानतात. पण याही ठिकाणी संत म्हणतात की आम्ही इथंही भेद मानतो, पण कुठं? फक्त व्यवहारिक पातळीवर. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र आम्ही भेद बघत नाही. मग तो उच्च नीच काही नेने भगवंत, भगवंतालाही भेद दिसत नाही आणि आम्हालाही दिसत नाही. नाथ महाराज म्हणतात माझी ज्ञानाई कशी आहे, तर माझी ज्ञानाई जातीपातीचा विचार करत नाही, याती कुळाचा विचार करत नाही. आलेल्या भक्तावरती
पाहे आती कुळाचा विचार. साऊंड सिस्टमनं जरा घोळच केला. भागून नेऊत काही अडचण नाही, होत असतं मोठ्या कार्यक्रमात. पण गायकाचा कसा जरा जीव असतो. गाडीचे टायर इंजिन जर असं पक्का असलं की किती पडता येते. असो, नाथ महाराज सांगतात, माऊली ज्ञानोबाराय न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, माझी ज्ञानाई काय करतीये तर उच नीच काही बघत नाही, याती कुळ काही पाहत नाही, न पाहता अनुग्रह करते, उपकार करते. आणि हेच संतांचं लक्षण जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. असो प्रमाण नका उचलू. न पाय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. हा सामान्य विचार झाला. ज्यावेळेस आपण विशेषत्वानं विचार करतो त्यावेळेस काही ठिकाणी संत भेद मारतात. भेद, अभेद आणि अमंगळ या तिन्ही शब्दांचा विचार मांडला जातो. थोडंसं धावतं सांगतो. भेद मान्य करतात म्हणजे ईश्वराहून जगत भिन्न आहे मान्य करतात, आपण मगाशी बोलून गेलो. अभेदही मान्य करतात. अभेद म्हणजे भेद नसणे, आणि नसलेला भेद म्हणजे एकत्वही मान्य करतात. त्याच्यानंतर भिन्न आहेत हेही मान्य करतात, आणि अमंगळ आहे हे सुद्धा मान्य करतात. आता तिन्हींचा विचार शास्त्रोक्त पद्धतीने मांडायचा म्हटल्याच्या नंतर खूप वेळ लागेल. मी असंच गतिशील बोलतो. इथं थोडं आपलं चाललंय. तिन्हींचा विचार मांडतात, आणि हा विचार मांडून जे भक्त भागवत आहेत त्यांना तुकोबाराय उपदेश करतात की ही सारी गुण वैष्णवांची आहेत, आणि ह्याच्या पलीकडेही अजून तुम्हाला काय करायचं असेल, किंबहुना मी तुम्हाला ईश्वर पूजण्याचं सर्वोत्तम साधन सांगतो ते अभंगाच्या दुसऱ्या. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाज तुम्ही भक्त भागवत, ऐकाज तुम्ही भक्त भागवत. कराल हित सत्य करा, कराल हित सत्य करा. ऐकाज तुम्ही भक्त भागवत, ऐकाज तुम्ही भक्त भागवत. ऐकाज तुम्ही भक्त भागवत, ऐकाज तुम्ही भक्त भागवत. ऐकाज तुम्ही भक्त भागवत, कराल जयित, कराल जयित सत्य करा. मला आता थोडं बोलू द्या. मी लय धावत धावत आणलंय, मागं पुढं इकडं तिकडं सावडत 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 अभंग आणलाय. गुरुजी म्हणतील माऊली एवढा शिकून आलाय, माऊली कोणीकडच्या कोणीकडे सांगायला. थोडंसं धावतं धावतं यावं लागलं. 15 मिनिटं राहिले, जास्त वेळ नाही घेणार. ऐकाचे तुम्ही भक्त भागवत. कोणाला सांगितलंय? भक्त आणि भागवतांना तुकोबारा उद्देशून सांगतायत. अभंगाच्या सुरुवातीला ज्यावेळेस विचार मांडला आपण की तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगात संतांना उपदेश केला असं म्हणायला हरकत नाही, किंवा जी लक्षणं सांगितली, लक्षणं कोणाची आहेत? संतांची आहेत. त्यांनाच उपदेशून तुकोबाराय म्हणतात. ऐका जे तुम्ही, कोण? भक्त आणि भागवत असणारे तुम्ही ऐका. काय करा? कराल ते हित सत्य करा. नेमकं सत्यापासूनच लोकांना काय वाकडे देव जाणा महाराज. लटिके तेरुचे साच कोणाही न पटे. खोटं मात्र माणसाला लय पटतं. काय असू द्या, ते सुभाषितकार हे सुभाषित सांगतात, अहो रूपम अहो ध्वनी. एकदा गाढव काय करतोय? गाढव एकदा उंटाला भेटतंय. गाढव गाढव त्याला खर म्हणतात. एके ठिकाणी बायको नवऱ्याला सुद्धा खर म्हणते. तो बऱ्यांचं प्रमाण आहे. बाईला म्हणते खर मरता परिवरे नाशिले घर थुंकून या. पण आपण 4 पायाच्या गाढवाचा विचार करू, 2 पायाच्या तुर्तास बाजूला ठेवूयात. तो गाढव उंटाला भेटतो आणि उंटाला म्हणतो, काय तुमचं रूप सुंदर आहे. उंटाला म्हणायला, आता उंट किती सुंदर असते.
अहो रूपम, तुमच्यासारखा सौंदर्यवान व्यक्ती मी बघितलाच नाही, प्राणी बघितलाच नाही म्हणतात. उंट गाढवाला म्हणते, अहो माझं काय, मी तुमच्यासारखा गंधर्वासारखं गायन करणारा कधी बघितलाच नाही. गाढव उंटाला म्हणाले की तुम्ही किती सुंदर दिसता अहो रूपम. आणि उंट गाढवाला म्हणते तुम्ही किती सुंदर गाता. आता गाढवाचा आवाज किती सुंदर असते हे का काढून दाखवायची गरज आहे का. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अर्थातच काय, स्तुती तितकी लोकांना प्रिय असते. व्यवहारिक ज्ञान सांगतं ज्या व्यक्तीकडून आपल्याला काम करून घ्यायचंय त्या व्यक्तीची स्तुती करा. पण स्तुतीचा एक गुण असा आहे, स्तुती नावाची एक मुलगी असते, ती उपवर होते म्हणजे लग्नाच्या वयाची होते. तिला लग्नच करायचे पण तिचं लग्नच जुळत नाही. गुरुजी पाठात सांगायचे विठ्ठल शास्त्री, लग्नच जुळत नाही. अडचण काय आली तर व्हायचं असं की हिला जी मुलं आवडायची त्यांना ही आवडत नव्हती, आणि ही ज्यांना आवडायची ते हिला आवडायचे नाही. मुलीचं नाव काय, मुलीचं नाव हे स्तुती, कौतुक, प्रसिद्धी. आपण त्याला थोडेसे समानार्थी शब्द वापरू. स्तुती नावाची मुलगी, तिला लग्न करायचंय पण ज्याच्याशी करायचंय त्याला हिच्याशी करायचं नाही, आणि हिच्यासोबत ज्याला लग्न करायचंय तिला यांच्याशी करायचं नाही. प्रसिद्धीचं असंच असतं महाराज, जे लय मागं लागतात त्याला मिळतच नाही, आणि जे मात्र प्रसिद्धीपासून दूर राहतात प्रसिद्धी त्यांच्या मागं जाते. इतकंच नव्हे, वैराग्यासारखी गोष्ट सुद्धा ज्यावेळेस आपण अभ्यासानं परिपूर्ण होतो, महाराज सांगतात ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. वैराग्य किती कठीण आहे त्याच्याविषयी आपल्याला फारसं व्याख्या सांगून जातो. शास्त्रीजी पाठात सांगायचे, इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी होणाऱ्या प्रत्यक्ष त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. म्हणून कोणाच्याही नावापुढे वैराग्य मूर्ती लावत जाऊ नका. हल्ली काय लावतात, आता आपण वैकुंठवासी लावतो, माणूस मेल्यावर वैकुंठात गेला कोणाला माहिती. आपण ज्याच्या नावापुढे वैकुंठवासी लावतो तो वैकुंठातच गेला कशाहून का. त्यानं पत्र पाठवलं, मी वैकुंठात सुखरूप पोहोचलो, कळावे आनंदे बरे. एखादा दारुडा असतो त्याच्या नावापुढे वैकुंठवासी लावतो. दुर्दैव महाराज. ऐका जे तुम्ही भक्त भागवत. काय करा तर या सगळ्या लटिके व्यवहारापासून दूर जाऊन सत्य असणाऱ्या तत्वाचं तितकं आचरण करा. ते आचरण एकदा जीवनामध्ये तुम्ही आचरलं की मग स्वतः तुम्ही विष्णुमय व्हाल, तुम्हाला हे जगत विष्णू स्वरूप भासेल. आणि काय सांगितलं अजून तर या जीवाच्या ठिकाणी कोणाचाही मत्सर बाळगू नका. अभंगाचं कोण्याही जीवाता न घडो मच्छर. 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 कोण्याही जीवाचा वर में सर्वेश्वर पूजनाचे. वर में सर्वेश्वर पूजनाचे. ऐका जी तुम्ही, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. ऐका जी तुम्ही, ऐका जी तुम्ही, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. ऐका जी तुम्ही. मगाशी प्रमाण म्हणल्यामुळे आता दोनदा झालं ते. ऐका जे तुम्ही भक्त भागवत. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्मे
सर्वेश्वर पूजनाचे. आपल्याकडून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये म्हणतात. सुंदर लक्षणं सांगितली, म्हणून मी ऐनवेळी अभंग बदलला. आल्या आल्या इथं गाडीत बसल्यावर आमचा विचार झाला, चला म्हणला हा नाही हा अभंगावर बोलूया. जीवाच्या ठिकाणी मत्सर ठेवू नये म्हणतात. जे षडविकार सांगितले त्यामध्ये मत्सर एक सांगितलं. ही गुण इतकी श्रेष्ठ आहेत, ही गुण जर मानवानं अंगीकारली तर या नराचा नारायण व्हायला वेळ लागणार नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला का वेळ लागणार नाही? हा देह कशासाठी मिळालाय? आयुष्याच्या साधने किंवा मनुष्य देहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. सच्चित आनंद स्वरूप पदवी घेण्याचं जर भाग्य कोणाला लाभलं असेल तर ते केवळ या नरदेहाला लाभलेलं आहे. तो किती दुर्लभ आहे ते आता राहू द्या थोडंसं. पण हे लाभलेलं असताना सुद्धा आपण मात्र काय केलं? उगाच मत्सर करत बसायचा कोणास तरी, कोणाविषयी तरी मनामध्ये घृणा ठेवायची. मम्माजी बुवांनी एवढं मारल्याच्या नंतरही ज्यावेळेस तुकोबरांना मारहाण केली त्यावेळेस तुकोबराय संध्याकाळी त्यांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात, तुमचे हात दुखत असतील मला मारून मी दाबून देतो. हे उदारता आहे महाराज. माऊली ज्ञानोबरांना ज्या विसोबा खेचरांना इतका त्रास दिला, त्या विसोबा खेचरांवरती अनुग्रह करून त्या विसोबा खेचरांना संत नामदेवांचे गुरु होण्याच्या पात्रतेचं नेऊन ठेवतात. हे संत असतात. विठ्ठला विठ्ठला जीवाच्या ठिकाणी मत्सर जर आला तर मग राहिलंच काय? माणसाचं आयुष्य स्पर्धा करण्यात गेलं. एखाद्यानं किराणाचं दुकान टाकलं की लोक त्याच्या बाजूलाच नाही तर त्याच्या पुढेच किराणाचं दुकान टाकतात. विको न विको पण त्याचा माल त्याचे 2 गिराईक जरी वाढले तरी बस झालं महाराज. आपल्या समाजामध्ये काही वेगळं नाही. आपले इनमिन 4 घरं राहतात तरी नमस्कार घालत नाहीत एकमेकाला. ते काय शान झालं का म्हणतात. गुरु बाबाजी दृष्टांत सांगायचे. एकदा एका गावामध्ये एका ठिकाणी 2 कीर्तनकार गेले म्हणजे एकाच घरात. पण एक इकडच्या खोलीत बसलं आणि एक तिकडच्या खोलीत बसलं. वेगवेगळ्या खोलीत बसवले अधिकारानुसार. मग त्यानं थोडंसं वाकून बघितलं, म्हणला हे बी आलाय का इथं? घर मालक जवळ आल्याच्या नंतर म्हणला, त्या बैलाला कशाला बोलवलं इथं? त्या बैलाला कशाला बोलवलंय म्हणला. घर मालक म्हणले, आहे परिचयातले बोलवले, चांगलं बोलतात. त्याच्याकडे गेले. तोपर्यंत त्याने बघितलं होतं हे आलंय. ते घर मालकाला गेल्या गेल्या म्हणतात, गाढवाला कशाला बोलवलं? घर मालकाने चहा दिला, जेवायला बसवलं. मग काय केलं, ते घोड्याला काय घास खाऊ घालतात, गवत. मग त्यानं काय केलं, एकाच्या ताटात गवत वाढलं आणि गाढवाला जे खाऊ घालतं ते वाढलं. आता मी काय गाढवं पाळली नाही त्याच्यामुळे मला नाही माहिती तिला काय खाऊ घालतं. ते म्हणले, कसं काय तुम्ही आमचा अपमान करताय? आमच्या ताटामध्ये अन्न वाढायच्या ऐवजी काय गवत वाढवून ठेवले म्हणला. म्हणले, महाराज क्षमा करा म्हणले. ते म्हणले की तुम्ही गाढव आहेत म्हणून तुम्हाला गाढवाचं खायला दिलं. तुम्ही म्हणले ते घोडे आहेत म्हणून त्याला घोड्याचं खायला दिलं. माझं काय चुकलं म्हणला. विठ्ठला काही येऊ न येऊ पण आम्हाला अपमान करता येतील, टीका करता येते. उगच एखादं पुढं जाऊ लागले की त्याला म्हणायचं ओढायचं मागं. एकदा ते प्राण्यांचं संमेलन भरतं. मग तिथं सगळेजण, कोणी वाघ आणतं, कोणी हत्ती आणतं, कोणी मोर आणतं, काही ना काही आणतात. एक जण टोपल्यामध्ये खेकडे घेऊन येतं. टोपल्यात खेकडे आणतो, टोपल्यात. मग सगळेजण म्हणतात की बा आता हत्ती पळून जाईल म्हणून त्याला बांधलेलं असतं, घोड्याला बांधलेलं असतं. ते त्याला म्हणतात, तुम्हाला भीती वाटत नाही हे जातील निघून म्हणून? ते म्हणले नाही. ते म्हणलं, हे आमच्या समाजातले खेकडे आहेत म्हणला, समाजातले विशेष खेकडे आहेत म्हणला. याच्यातलं एक वरी जायला गेलं की दुसरा खेकडा त्याचा पाय वाढते म्हणला. यांना अजन्म इथं ठेवा, याच्यातला एकही खेकडा या टोपल्याच्या बाहेर पडणार नाही. का? एक पडायला गेलं की दुसरं वाढतंय. मदत नाही करणार. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आम्ही एक मार्ग धरणार नाहीत. जरी किती आहेत? बाबांनी मगाशी येताना सांगितलं की 5 तत्वापासून या 5 सुतारांची निर्मिती झालेली. सुतार, लोहार, सांबार, कासार, शिंपी. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी ब्रह्मादिक निर्मिले. 21 स्वर्गात ज्यानं 21 स्वर्ग बांधले, ज्यानं देवांची निर्मिती केली, त्यांच्यासाठी महालांची निर्मिती केली. त्या प्रभू विश्वकर्माचं एक मंदिर बांधायला आम्हाला एवढी वर्ष लागली. विठ्ठला विठ्ठला
झालेलं कार्य खूप उत्तम आहे, खूप. की शोकांतिका. आता लोक म्हणतील मंदिरं कशाला बांधायचं, 21 शतक आहे, जरा काही. कोणी म्हणते ग्रंथालय बांधा, कोणी म्हणते काही बांधा. वेळ झालाय का? नाही हा. कोणी म्हणते काय बांधा, काय बांधा, मंदिर का बांधायची. मुरारी बापू एकदा खूप सुंदर उत्तर देतात. हवा सगळीकडे वाहते म्हणतात. हवा निसर्गात सगळीकडे आहे, पण गारव्याचा अनुभव घ्यायचा आहे तर सावलीखाली उभं राहावं लागतं. भगवंत सगळीकडे आहे, पण आपण निर्गुणाची पूजा करत नाहीत, आपण सगुणाची पूजा करतो. म्हणून मूर्तीपूजेला आपल्या इथं स्थान आहे. त्यामुळे भगवंत नजरेपुढं असणं गरजेचं. सावळे सुंदर रूप मनोहर. संतांनी रूप पाहता लोचन, हे अभंग कशाचे आहेत? देवाच्या बाह्य स्वरूपाचंच वर्णन करतात ना. तो किती सुंदर दिसतो. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. एक 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 कृष्णाच्या तर एका एका चलण्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं काय आता विश्लेषण करत नाहीये. पण का असावीत मंदिरं? हे अस्तित्व असतात. कुठेतरी येऊन माणूस माथा टेकतो. अशा तर आपण कोणापुढे माथा टेकत नाही, तो भाग वेगळा. पण या सकळ कारणांमुळे हे मंदिर असणं गरजेचं आहे. कुठेतरी मस्तक टेकवायला जागा होती, कुठेतरी टेक का पाया पडे जन एकमेका का सांगितलं जातं? कारण ज्यावेळेस आपण एखाद्या पुढे झुकतो त्यावेळेस आपला अहंकार सुद्धा आपण झुकवत असतो. हल्ली कोणीच कोणा पुढे झुकायला तयार नाही. मर ते म्हणते तेलही शान झालं का, ते म्हणते तेलही शान झाले का, याच्यातच सगळे येडे झाले. विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणले गावा परत एक घर नाही, पण नमस्कार घालायलाच हे करतात. तेव्हा लय शान, त्याला काय येते म्हणतात, त्याला काय कळतं, काना मागून आले तिकट झालं म्हणतात. आता मला काही जण म्हणत असतील मनातल्या मनात, जाऊ द्या, तोंडावर नाही म्हणले तर. पण माऊली म्हणतात जरी दीपकडे का धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी येथे कुटी. म्हणून नाही महाराज, शास्त्रामध्ये वडील कोणाला सांगितले? जो वयाने मोठा आहे त्याला शास्त्र वडील मानत नाही. श्रीमद भागवताच्या तुम्ही कथा ऐकताय. गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतो. गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतो. ज्यावेळेस आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी जातात त्यावेळेस गोकर्ण त्यांना थांबवतो, त्यांना उपदेश करतो. तो उपदेश वगैरे आता थोडंसं लांब ठेवत, पण पुत्र आपल्या पित्याला उपदेश करतोय. ही परंपरा आहे आपली. पण आपल्याकडे काय झालं, एखाद्या नवीन पोरानं एखादं सांगितलं का तुला काय कळतंय, काय घेणं नाही. त्यांना चांगलं सांगितलंय, वाईट सांगितलंय, योग्य सांगते, काही घेणं देणं नाही. तुला काय कळतंय म्हणतात. हे काय कळते नाही म्हणूनच लोक येडे केलेत. पोरं बिघडत नसतात, आपण बिघडवलीत. आता इथं किती पोरं बसलेत, मीच एकटा लहान दिसायलो तुमच्या सगळ्यात. असो, पण जीवाच्या ठिकाणी मत्सर ठेवू नका. कारण हा जर मत्सर ठेवला तर भगवंताची प्राप्ती होत नाही. तीळ मात्र जरी आपल्याला अहंकार झाला तरी सुद्धा भगवंताला ते आवडत नाही महाराज. म्हणून मत्सर ठेवू नका. तुकोबाराय म्हणतात हेच ईश्वराच्या प्राप्तीचं सर्वोत्तम साधन आहे. सारी लक्षणं बाजूला ठेवा, धर्माची बिर्माची सारी लक्षणं, पण जीवाच्या ठिकाणी फक्त मत्सर येऊ दे नका. एकमेकांवरती प्रेम करा. धावत्या वेगात सांगतो, प्रेम हे ज्ञानी व्यक्तीचं लक्षण सांगितलं. महाराज सांगतात ज्याप्रमाणे एखादी विधवा स्त्री आहे, त्या विधवा स्त्रीनं शृंगार केलाय, केलेला शृंगार जसा व्यर्थ आहे. का व्यर्थ आहे? कारण ज्याच्यासाठी शृंगार केलाय तोच हयात नाहीये. जैसा प्रेमाविने झाला ज्ञानी जैसा, प्रेमाविना झाला ज्ञानी कैसा, प्रेमाविने झाला ज्ञानी जैसा, केला शृंगार परवेका, शृंगार परवेका. जैसा प्रेमाविने झाला ज्ञानी तैसा, प्रेमाविने झाला ज्ञानी तैसा, प्रेमाविने ज्ञानी तैसा. चिंता नसावे, पुढच्या 10 मिनिटात बरोबर सोडतो. रांडे वीण जेवी शृंगार पै केला, प्रेमे वीण झाला ज्ञानी तैसा. एखाद्या विधवा स्त्रीनं ज्याप्रमाणे शृंगार करावा त्याला जसा अर्थ उरत नाही तसा ज्ञानी आहे, श्रीमंत आहे, विवेकवान आहे, पण त्याच्याजवळ जर प्रेम नसेल आणि त्याच्या जागी जर त्याच्या ठिकाणी मत्सर असेल तर त्याच्याजवळ असणाऱ्या सगळ्या गुणांचा धिक्कार असो. श्रीमंत जरी असला तरी त्याच्या ठिकाणी दया असावी. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती जया ठाया.
माऊली भगवंत गीतेमध्ये सांगतात की ज्याच्या ठिकाणी संपत्ती आहे, हा, संपत्ती खूप आहे महाराज, पण मंदिर बांधायचे पट्टी मागायला गेले की हा पैसेच नाहीत म्हणतात. हा, तिकडं किती बिड्या फुकतील, त्याला काय घेणं नाही. मोबाईलचं रिचार्ज 600 तर 700वर गेले आता, ते करतील. हा, घरात आपल्या LED LCD लावलेत, पण कार्यक्रमाला पट्टी द्यायची म्हणली, मंदिर बांधायची म्हणली की देत तर नाहीत. देणं दूर राहिलं, याला काय कामधंदे नाही म्हणतात, मंदिरं फिंदिरं बांधून बसलेत. हा, कामं करायचे काय हे करायचं, हे करत नाहीत. देत तर नाहीत पण धिक्कार मात्र करत राहतात महाराज. म्हणून मत्सर असू नये, मत्सराच्या ऐवजी जीवाच्या ठिकाणी प्रेमभाव असावा. हा प्रेमभाव अंतकरणामध्ये असला की ईश्वराची प्राप्ती होते. का? कारण योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडसे, तो आम्हापासी मागे पुढे कशाच्या बळावर, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला कशाचा दुष्काळ असेल? अहो, ज्यानं हे विश्व निर्माण केले त्याला आपण काय देणार आहोत? सागरातलंच पाणी घ्यायचं आणि सागराला अर्पण करायचं, तशी स्थिती आहे. पण तरीही एक ऋण आपल्या मानवी जीवनाचं, म्हणून आपण त्याच्यातून उतराई होण्याचा हा प्रयत्न करत आहोत. तो प्रयत्न तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांनी सहकार्याने पूर्ण होत आहे. म्हणून अंतकरणामध्ये प्रेम ठेवा, कोणाविषयी भेदभाव ठेवू नका. ही संतांना सांगितलेली लक्षणं दूर ठेवा. असं समजा की आज तुकोबा आहे, आपल्याला ही लक्षणं सांगतायत, त्या लक्षणांचा स्वीकार करा. त्या लक्षणांचा स्वीकार केल्याच्या नंतर पाप पुण्यही समान होतं, पुन्हा मनुष्य देह लाभतं, पुन्हा आपल्याला कर्म करण्याचा अधिकार मिळतो. थोडंसं आता भजन करूयात, त्याच्यानंतर अवघ्या 2 मिनिटामध्ये शेवटच्या चरणाचा भावार्थ सांगून सेवेला पूर्ण विराम देऊत. विठोपार कुमाये, हो बार कुमार, बार कुमार, विठोपार हो बाळ कुमाई, बार कुमार, हो बाळ कुमाई, हो बार कुमार, हो बाळ कुमाई, हो बार कुमार, हो बाळ कुमाई. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. ऐकाज तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुकोबाराय सांगतात हे पाप पुण्य ही काय आहेत? एकाच देहाचे अवयव आहेत. पण याची जाणीव कधी होते? ज्यावेळेस मागच्या सगळ्या लक्षणांचा आपण जीवाच्या ठिकाणी ही लक्षणं ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण पाप पुण्याला या अर्थाने पाहू शकतो. तुकोबाराय तर या पलीकडचं जाऊन बोलतात की जीवाच्या ठिकाणी कर्म असतं, कर्माच्या रूपानं पाप पुण्याचा विचार येतो. अधिकही विस्तार करत नाही. पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला हे पापही आता लागत नाही, आम्हाला हे पुण्यही लागत नाही. का? आम्ही अग्निस्वरूप झालो. लागून येते पाप पुण्यंगा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अर्थातच काय, अग्नीमध्ये हे सगळं टाकलं, अर्थात आम्ही ईश्वर स्वरूप झालोत, आम्ही विष्णुमय झालोत. म्हणून आम्हाला हे पाप पुण्यही शिवत नाहीत. ज्याप्रमाणे सगळ्यांना सगळं समान असतं. जो खांडावया घावो घाले, कालावनी जयाने केली. 12वा अध्याय उघडून बघा गीतेचा. संतांची सगळी लक्षणं त्याच्यामध्ये सांगितली आहेत. वृक्ष ज्याप्रमाणे त्याच्यावर घाव घालणाऱ्या व्यक्तीला समान सावली देतो, त्याला तोडणाऱ्याला समान सावली देतो आणि लावणाऱ्यालाही समान सावली देतो, तदनुसार संत त्यासारखं सगळ्यांना समान दृष्टिकोनातून पाहतात. त्यांना हे पाप लागत नाहीत, पुण्य लागत नाहीत, कारण संत या कर्माच्या पलीकडे गेलेले असतात. का? कशाच्या बळावरती? तर या मागच्या सगळ्या गुणांवरती. त्यांना घालून या भार राहिलो निश्चिंती. संतांवर भार घातला, परब्रह्माची प्राप्ती केली आणि एक ईश्वर प्राप्त झाल्यामुळं या जगतामध्ये आता काही प्राप्त करण्यासारखं राहिलं नाही. धावत्या वेगात एक छोटीशी गोष्ट सांगतो, अभंगाचा भावार्थ संपेल. एकदा एका राजानं, त्याला पुत्र नव्हता, राजानं पुत्र नव्हता, गादीचा वारस ठरवायचा. पण गादीचा वारस ठरवायचा तर नेमका कसा ठरवायचा? मग त्यानं काय केलं? त्यानं दौंडी पिटवली. तो म्हणला उद्या बागेमध्ये, त्याची बाग होती, उद्या बागेमध्ये जो कोणी मला सगळ्यात पहिले येऊन भेटल त्याला हे राज्य अर्पण करेल म्हणला. किती सोपा प्रणय. सकाळी सकाळी मला बागेमध्ये जो पहिल्यांदा भेटेल त्याला हे राज्य देऊन टाकेल. पण काय केलं त्यानं? असे सभागृह बनवले, मोठे मोठे 10-12 सभागृह बनवले. पहिल्या सभागृहामध्ये त्यानं काही खाण्याच्या वस्तू ठेवल्या, दुसऱ्या सभागृहामध्ये काही पुस्तकं ठेवली, तिसऱ्या सभागृहामध्ये संगीताचं, असा एक एक विषयाच्या संदर्भानं एक एक पदार्थ एका एका सभागृहामध्ये भरून ठेवला.
लोक आली, गेटमधून आत आली, सगळी लोक पहिल्या सभागृहात शिरली. आता जयला खायला आवडत होतं, खादलेचे खावे बाटे, ते खाण्यामध्ये गुंग राहिले. काही उरलेले पुढे गेले. पुढच्या सभागृहामध्ये काही संगीताचे साहित्य ठेवले होते. ज्यांना संगीताची आवड होती ते काही जण तिथं रमले. त्यातले उरलेले काही पुढे गेले. ज्यांना वाचनाची आवड होती ते पुस्तकं उघडून बघण्यात त्यांचा वेळ तिथं गेला. त्यातले काही पुढे निघाले. असे एक एक जण एका विषयामध्ये गुंतत होता. पण त्याच्यामध्ये एक तरुण होता जो गेटमधून शिरल्याबरोबर या कोणत्याही पदार्थांकडे न पाहता सरळ राजापर्यंत गेला. आठ जशी ठरली होती त्याप्रमाणे त्याला राज्य मिळालं. आता जे एका विषयामध्ये गुंतले त्यांना काही प्राप्ती झाली का? नाही झाली. पण जो कशामध्येही न गुंतता सरळ त्या राजापर्यंत गेला त्याला संपूर्ण राज्य मिळालं. अहो हे भोग तर पायाशी येणारच. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे रे ज्ञानेश्वर माऊली हे रे तुकाराम. तरी अधिक ते सरते नुनते पुरते करून घ्यावे तुमते विनवितो असे गा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ते. तुम्हाला ज्ञान सांगण्यात का मी मोठा नाहीये. मी सुरुवातीलाच म्हणलं मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. हे त्यांचं आहे. मी अशातच कीर्तन करायला लागलोय म्हणून म्हणलं. अजून मी काही रमलो नाही म्हणून काही कमी जास्त झालं असेल तर बालक बापाची ताटी रिगे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात लहान मूल बापाच्या ताटाभोवती फिरतं, बापाच्या ताटातला घास घेतं आणि बापाला खाऊ घालतं. यात काय बापाचं पोट भरत नाही पण लेकराचं कौतुक असतं. आजची ही कीर्तन ही केवळ बडबड आहे असं समजा. हे काय कीर्तन आहे असं मी म्हणत नाही. याच्यावर काय कीर्तनाचा शिक्का लावू नका की कीर्तनच आहे म्हणलं तरी हरकत नाही, कौतुक वाटेल मला. तरीही झालेली सेवा पुनश्च एकदा गुरुवरे विठ्ठल महाराज शास्त्री, अर्जुन महाराज लाड शास्त्री यांच्या चरणाजवळ बसून जे काही ज्ञान ग्रहण केलं ते तुम्हा पुढं मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. साऊंड सिस्टमनेही चांगली साथ दिली असं आपण म्हणूयात कारण काय असतं प्रयत्न खूप असतात. आम्ही काय नाही, आम्ही बोलायला बोलून जातो बस सिस्टम काही चांगली नव्हती वगैरे, पण प्रयत्न खूप असतात. त्याच्यामुळे आपल्याला कोणाच्या प्रयत्नांवर परिश्रमावर बोलण्याचा अधिकार नसतो. सुंदर कार्यक्रम आहे. मी मगाशीच म्हटलं मनोहर काकांचं कीर्तन झालं. ते काका आहेत सगळे, वडील भाऊजी सगळे नात्यानं तुम्ही सगळी माझ्यापेक्षा मोठी आहात. हा बालहट्ट होता, मी तुमच्यापुढे तो मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर मातेच्या हृदयानं माफ करा. शेवटची चाल होईल आणि या ठिकाणी सेवा पूर्ण होईल. गणपतराव उरकुटे पुढे म्हणतील आणि बाबळीकर नाही सॉरी बळवंतराव पांचाळ त्यांना साथ देतील. तिकडे जा. आणि द्रौपद अंजलीताई पुढे म्हणतील आणि बाबळीकर त्यांना साथ देतील. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका मन एक देहाचे अवयव, तुका मन एक देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका मन एका देहाचे अवयव, तुका मन एक देहाचे अवयव. सुख दिक जीव भोगे पावे, सुख दिक जीव भोग पावे, भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. सुका सुका जीवा भोग पावे, सुख दुःख जीवा भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त
ऐकाज तुम्ही भक्त भागवत तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका मन एक देहाचे अवय तुका मन एक देहाचे अवय सुख दिक जीव भोग पावे सुख सुख जीव सुख दुःख जीव भोग पावे आय 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 सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत सुख दुःख भोग भोग पावे भोग पावे सुख दुःख भोग भोग पावे ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत हा ऐकाज तुम्ही भक्त भागवत 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 कराल दहीत सत्य करा कराल दहीत सत्य करा कराल दहीत सत्य करा ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत
सप्ताहाचा हा 6वा दिवस आहे. असा सुंदर पुर्णेकर महाराजांनी कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे वयवर्ध गुरुवर्य श्री नारायणजी महाराज पुर्णेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबद्दल सर्वांची थोडा फेरबदल झाला, क्षमा मागतो. आता लागलीच ज्ञानदेव तुकाराम झाल्याच्या नंतर सर्वांना आपल्याला भोजन करायचं आहे आणि भोजन करून आपल्या निवासस्थानी जाऊन पुन्हा आपल्याला उद्या कार्यक्रमाला यायचं आहे. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होतील. एकदाच भागवत कथा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रभू विश्वकर्मा भगवान संत भोजलिंग काकान की जय.